नांदेड जिल्ह्याच्या कुंटूर पोलीस ठाणे परिक्षेत्रात येणाऱ्या बरबडावाडी व बरबडा वजीरगाव फाटा शिवारात रात्री बेरात्री नदीतील रेतीची अवैधरित्या चोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे। सदरील घटना ही नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय धम्मप्रिया गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी घटना उघडकीस आल्याचे बोलले जात आहे। दरम्यान नायगाव तालुक्यातील बरबडावाडी व वजीरगाव फाटा परिसरात एक भली मोठी बोट व संक्शन पंपच्या सहाय्याने नदीतील रेतीचे अवैधरित्या उत्खनन चालू असल्याची प्राथमिक माहिती नायगाव महसूल पथकाला मिळाल्यामुळे त्यांनी घटनास्थळी रात्रभर थांबून तात्काळ धाड टाकून बोटीसह संक्शन पंप नष्ट करून कारवाई केल्याचे वृत्त आहे। रेती माफी आहे येथील अवैध उत्खनन केलेली नदीतील रेती लोहा तालुक्यात सोन्याच्या भावाने विक्री करत असल्याचे बोलले जात आहे। सदरची कारवाई नायगावच्या तहसीलदार माननीय धम्मप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी माननीय क्रांती डोंबे, मंडळाधिकारी श्री स्वामी, श्री आर के पवार, तलाठी श्री कदम, कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण पाटील, बीट जमादार श्री पोले, श्री सोनकांबळे, श्री शिंदे, श्री मुंडकर, श्री घुमे, श्री बहाळे, मंडळाधिकारी श्री इंज पवार, तलाठी श्री हसन पल्ले तसेच कोतवाल यांची यावेळी उपस्थिती होती। मागील अनेक दिवसापासून कुंटूर पोलीस ठाणे परिक्षेत्रात येणाऱ्या बरबडावाडी शिवारातून रेती माफियाकडून रात्री बेरात्री नदीतील रेतीची चोरी करण्यात येत होती। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता। महसूल विभागाला मिळालेल्या माहितीवरून महसूलच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली। या धाडीत अधिकाऱ्यांनी संक्शन पंपासह बोट नष्ट करण्याची कारवाई केली। या कारवाईमुळे रेती माफिया व अवैध रेती उपसा करणाऱ्याचे धाबे दणाणले असून या धाडसी कारवाईचे परिसरातील जनतेकडून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। DBA न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी नांदेड।